रुद्रपोळ याचा सत्कार करताना साप्ताहिक मानदेश भूषण व मानदेश भूषण न्यूज चॅनलचे संपादक अजित कुंभार आपल्याला पाहावयास मिळत आहेत. रुद्र याच्या समेत त्याचे आई वडील आणि आजोबा आजी आपल्याला दिसत आहेत. नमस्कार, मानदेश भूषण मध्ये सर्वप्रथम सर्वांचे स्वागत. आज आपण गोंदवली खुर्द या ठिकाणी आलेलो आहे. रुद्र प्रताप अमोल पोळ याने सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेत राज्यात पहिला क्रमांक आणि भारतात 17वा क्रमांक मिळवलेला आहे. खरोखरच मानदेशातील शिरपेचातील हा एक मानाचा तुरा आहे. सर्वप्रथम रुद्र प्रताप याचं मानदेश भूषण प्रेक्षक आणि वाचकांच्या वतीने अभिनंदन आणि त्याचा हा यशस्वी प्रवास कसा झाला हे आपण त्याच्याकडून जाणून घेणार आहोत. रुद्र, तुझा शैक्षणिक प्रवास कसा सुरू झाला? मी 1ली ते 8वी होली फॅमिली कॉन्व्हेंट हायस्कूल विद्यानगर कराडमध्ये शिकत होतो. परत 8वीतच मी रेसिडेन्शियल आयकन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट माणेगावला गेलो. मी शाळेचा अभ्यास करतच सैनिक स्कूलचा पण अभ्यास केला. सैनिक स्कूलच्या अभ्यासाला मी जास्त महत्व दिलं. बरं, एक सांग की तू सैनिक स्कूललाच काय जाण्याचं ठरवलं? मला एनडीए करायचंय आणि एनडीए करून देश सेवा करायची आहे. मला सगळ्यात जास्त सोपा मार्ग सैनिक स्कूल म्हणजे या परीक्षा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देऊन सोपा वाटला. त्यामुळे मी या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम दिल्या आणि मला सैनिक स्कूल मध्ये यश आलं. म्हणजे असं मी सगळ्याच दिलं पण सैनिक स्कूल मला सोपं वाटलं. बरं, एक सांग तुझे मार्गदर्शक शिक्षकांची काय नाव आहे ते? प्रथमच तिथले सुयोग शिंदे सर, माझ्या गणित म्हणजेच मॅथ्सला आउट ऑफ मागचं कारण रणजित कंचे सर, परत आयटी बागुल सर आणि श्री सर. एक सांग की आता तुला किती पैकी किती मिळालेले आहेत मार्क? मला 400 पैकी 380. रुद्र, तू आताच सांगितलं की मी एनडीए मध्ये जाणार आहेस, तर तू त्याचं नियोजन कसं केलेलं आहेस? आता मी सैनिक स्कूल मिळाले म्हणलं 9th आणि 10th मी सैनिक स्कूल म्हणजे नेणार. आणि परत 10th ची बोर्ड झाली की 15 दिवसानंतर एक एसपीआय म्हणून एक एक्झाम असते. मग मी एसपीआय ची एक्झाम देणार. तिथं जर यश मिळालं एसपीआय संभाजीनगर तर मग एसपीआय ला जाणार, नाहीतर मी तसंच सैनिक स्कूलच कंटिन्यू करणार 11th 12th. परत मी एनडीए ची एक्झाम देणार आणि परत त्याच्या इंटरव्ह्यू साठी पुण्यात नाहीतर बेंगलोरला जाणार. रुद्र, तू आता अभ्यासाची तयारी सांगितलेली आहे एनडीए मध्ये जाण्याची, पण अजून काही तयारी केलेली आहे का? मी त्याची माहिती पण घेत असतो. एनडीए मध्ये कसे ऑफिसर असतात, ते कसं त्यांचा म्हणजे डे लाईफ असते, नाहीतर कसं त्यांचं कल्चर असतं ते मी समजून घेतोय आणि घेतलंय पण. रुद्र, एक सांग की आता जे पालक सैनिक स्कूल प्रवेश मिळा म्हणून पालक मुलासाठी धडपड करतायत किंवा ती स्वप्न बघतायत, अशा पालकांना किंवा मुलांना तू काय सांगशील? आता सैनिक स्कूल त्याची जर तयारी केली तर भविष्यात खूप त्याचा फायदा होतो. 9वी 10वी म्हणा आणि अभ्यासाची पण सवय लागते. आणि सगळ्यांना माझे जे सैनिक स्कूल किंवा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम तयारी करणारे विद्यार्थी त्यांना माझी एक विनंती आहे, त्याला खूप कष्ट लागतात. तुम्ही जर कष्ट घेतले तर खूप मोठं यश भेटतं. आणि तुम्ही पण असंच कष्ट घ्या आणि माझ्यासारखं राज्यात पहिलं आणि देशात पण नाव कमवा. रुद्रचे वडील अमोल पोळ आपल्या मानदेश भूषणशी बोलत आहेत. काय कारण आहे की रुद्राला तुम्ही सैनिक स्कूलला प्रवेश घेण्यास सांगितलं किंवा घेतला? सर्वात महत्वाचं कारण म्हणजे आमच्या घराची शैक्षणिक पार्श्वभूमी. माझे वडील हे स्वतः रिटायर्ड प्राध्यापक आहेत. आता त्यांनी रयत शिक्षण संस्थेमध्ये 32 वर्ष सेवा केलेली आहे प्राध्यापक म्हणून. माझे मोठे दोन्ही भाऊ डॉक्टर आहेत. त्यांच्या म्हणजे आमच्या दोन्ही वहिनी डॉक्टर आहेत. माझे दोन्ही पुतणे MBBS होऊन आता MD ची तयारी करतायत. माझ्या 5 बहिणी आहेत. 5 बहिणी इंजिनियर होऊन आउट ऑफ इंडिया आहेत. त्यांचं चांगलं चाललंय. ह्या सर्वांचे आशीर्वाद रुद्राच्या बरोबर असल्यामुळे तो महाराष्ट्रात टॉप करू शकला. मी एक स्वतः गोंदवली खुर्दचा उपसरपंच या नात्याने की बाबा एक उपसरपंच, एक उद्योजक
शेती सुद्धा बघतो. या सर्वातून माझ्या मुलांनी मला अभिमानास्पद एक गोष्ट केली, त्याबद्दल मी त्याचे पण अभिनंदन करतो, त्याच्या शिक्षकांचे सुद्धा अभिनंदन करतो. आणि याचबरोबर एक अत्यंत महत्वाची गोष्ट मध्ये की आमच्या घरामध्ये एक उत्तम शेतकरी आमचे मोठे बंधू आहेत, डॉक्टर्स आहेत, इंजिनियर्स आहेत, IIT झालेले आहेत. पण देश सेवा आणि सैनिकी स्कूलमध्ये जाण्याची कोणाची ओढ नसताना माझ्या मुलाने त्याच्यामध्ये खूप इंटरेस्ट दाखवला. त्यामध्ये त्यांनी देशामध्ये 17वा आणि राज्यामध्ये पहिला क्रमांक त्यांनी मिळवला. ही आमच्या गावाच्या दृष्टिकोनातून, मान तालुक्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी एक मानाचा तुरा आमच्या सर्व घरादाराला दिलेला आहे. रुद्रची आई भारती पोळ खरं तर त्यांना खूप आनंद झालेला आहे, त्यांच्या शब्दात सांगत आहेत. नमस्कार, माझा मुलगा रुद्र प्रताप ह्यानं सैनिक स्कूल एंट्रन्स एक्झाम मध्ये देशात 17वा आणि महाराष्ट्रात पहिला क्रमांक मिळवला. त्याचं सगळं श्रेय त्याचं आणि त्याच्या शिक्षकांचं राहील आणि आम्ही फक्त त्याला सपोर्ट करायचा प्रयत्न केला आणि त्यामुळेच हा दिवस आम्हाला बघायला मिळतोय. आम्हाला असं वाटत नव्हतं की तो देशात म्हणजे 17वा येईल आणि महाराष्ट्रात पहिला येईल. तरी आमच्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे की त्यानं एवढा इथपर्यंत त्यानं त्याचं पण नाव हे केलं आणि त्याच्याबरोबर आमच्या सगळ्यांचंही नाव त्यानं उंच केलं. त्याच्याबद्दल खूप खूप म्हणजे आनंद पण आहे आणि अभिमान पण वाटतो. रुद्रचे आजोबा हिमराव पोळ आणि आजी राजश्री पोळ याही आपल्या मानदेश भूषणशी आहेत. काय वाटलं त्यांच्या आजोबांना हे आता आपण जाणून घेणार आहोत. काय वाटलं तुम्हाला? माझ्या नातवाचा राज्यात पहिला आणि देशात 17वा क्रमांक आला याबद्दल मला, माझ्या कुटुंबियांना आणि माझ्या सर्व मित्रमंडळी, पाहुणे रावळे या सर्वांना खूप खूप आनंद झालेला आहे. त्याच्या भविष्यकालीन वाटचालीस आमच्या सर्वांच्या शुभेच्छा आहेत. मी एक रिटायर प्राध्यापक आहे. मी 32 वर्षे सेवा केलेली आहे आणि त्या 32 वर्षे केलेल्या सेवेचं मला माझ्या नातवाच्या यशाच्या रूपानं फळ मिळालेलं आहे. मी आजोबा या नात्यानं त्याच्या भविष्यकालीन वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्याला कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू देणार नाही. आजी आपल्या मानदेश भूषणशी बोलत आहेत. रुद्रबद्दल बोललं तेवढं माझ्यासाठी थोडंच आहे आणि माझ्या आयुष्यात सगळ्यात आनंदाचा क्षण म्हणजे माझा रुद्र. तो असाच यशस्वी होवो हीच माझी सदिच्छा. रुद्रनं जे यश मिळवलेलं आहे ते यश खरोखरच माणदेशाला एक प्रेरणादायक ठरलेलं आहे, आदर्श ठरलेलं आहे. आणि आपण जे दृश्य पाहत आहे ते दृश्यामध्ये रुद्रच्या ज्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची भूमिका घेतलेली आहे ते रुद्रचे वडील, आई, आजोबा, आजी आणि त्याची बहीण असं सर्व या दृश्यामध्ये आहेत आणि सर्वजण त्याच्या पाठीशी उभे राहिलेले आहेत. पुन्हा एकदा रुद्रचं मानदेश भूषण प्रेक्षक आणि वाचकांच्या वतीनं अभिनंदन आणि त्याच्या भावी वाटचालीस लाख लाख शुभेच्छा.